नमस्कार. डिटर्मिनंटचे काही एक्झाम्पल्स बघूया. आता इथे काय म्हटलंय बघा, विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट फर्स्ट आहे एक्स वाय झेड एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर वाय झेड झेड एक्स एक्स वाय हा फर्स्ट डिटर्मिनंट आहे इज इक्वल टू 1 1 1 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर एक्स क्यूब वाय क्यूब झेड क्यूब. सो हे दोन डिटर्मिनंट सेम आहे असं आलेले. नुसतं प्रूव्ह दॅट असेल तर तुम्ही हा एक्सपांड करून म्हणजे या डिटर्मिनंट 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे ती मेथड यूज करून या डिटर्मिनंटचा आन्सर आणि ह्या डिटर्मिनंटचा आन्सर काय येतं ते बघून ते कम्पेअर करून सेम आहे का चेक करू शकता आणि मग हे दोन डिटर्मिनंट सेम आहेत असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा असं येतं की विदाउट एक्सपांडिंग प्रूव्ह दॅट म्हणजे ह्याचा फॉर्म्युला यूज करायचा नाहीये, विदाउट एक्सपांडिंग म्हटले त्यामुळे आपल्याला रोज आणि कॉलम यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज यूज करून विदाउट एक्सपॅन्डिंग आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की हे दोन्ही डिटर्मिनंट सेम आहेत. लक्षात घ्या, जेव्हा नुसतं प्रूव्ह दॅट येतं त्या तुम्ही कुठलीही मेथड यूज करू शकता, पण जेव्हा मेन्शन केलेलं असतं विदाउट एक्सपॅन्डिंग तेव्हा तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला रोज आणि कॉलमचे ऑपरेशन्स करावे लागतील आणि मग त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अप्लाय कराव्या लागतील आणि मग ते प्रूव्ह करावं लागेल. सो आधी आपण LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS मध्ये काय आहे की एक्स वाय झेड एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि वाय झेड झेड एक्स एक्स वाय. आता ह्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत त्या टाईपच्या एक्झाम्पलला असा हार्ड अँड फास्ट काही रूल नाही की याच मेथडने जायला पाहिजे किंवा अशा स्टेपमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करावं लागेल किंवा ह्याच रोजचं ॲडिशन करावं लागेल. ते एक्झाम्पल बघून आपल्याला ठरवावं लागतं. जसं कॅल्क्युलसमध्ये मी म्हटलं की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन किंवा अगदी ट्रिग्नॉमेट्रीत पण आपण बघितलं की प्रत्येक एक्झाम्पल हे डिफरंट असतं आणि मग प्रत्येक एक्झाम्पल बघून आपल्याला नक्की काय अप्लाय करावं लागेल हे थोडंसं बघावं लागतं. तसं डिटर्मिनंटच्या ह्या विदाउट एक्सपॅन्डिंगमध्ये आपल्याला थोडासा विचार करावा लागतो की रोज कॉलम इंटरचेंज करून होतोय का, म्हणजे अपोजिट जो डिटर्मिनंट आहे तो येतोय का किंवा काय ते थोडंसं आपल्याला चेक करावं लागतं. आता इथे 1 1 1 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे ऑलमोस्ट सेम आहे. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर तर दिसते एक रो, त्यानंतर एक्स क्यूब वाय क्यूब दिसते, इथे एक्स क्यूब नाहीये आणि 1 1 अशी रो आहे. तर इथे आपण बघितलं तर वाय झेड झेड एक्स आणि एक्स वाय म्हणजे त्याच्यात एक एक कुठला तरी टर्म कमी आहे. 3 टर्म्स आहेत एकूण डिटर्मिनंटमध्ये एक्स वाय आणि झेड, त्यापैकी इथे 2 टर्मचंच कॉम्बिनेशन आहे. जर इथे तिसरी टर्म म्हणजे आणायची असेल तर ती आणता येईल का बघूया, कारण कम्प्लीट कॉलमला किंवा कम्प्लीट रोला जर एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करायचं असेल तर ते चालतं, म्हणजे तो आज जाऊन मल्टिप्लाय होतो. पण फक्त एखाद्या टर्मला नाही मल्टिप्लाय करता येत. सो इथे जर वाय झेड आहे तिथे एक्स अपियर व्हायला हवा असेल म्हणजे एक्स वाय झेड असं करायला लागलं असेल तर ह्या कॉलमला कम्प्लीट एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि मग तसं केल्यावर काही कॉम्प्लिकेटेड होतंय का, तर नाही. इथे मग काय होईल, एक्स स्क्वेअर होईल, इथे एक्स क्यूब होईल, इथे एक्स वाय झेड. बिकॉज काय जर कम्प्लीट रो किंवा कम्प्लीट कॉलमला एखादा नंबर जर सेम आला तर तो नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला कॉमन म्हणून बाहेर घेता येतो. या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण अप्लाय करत जाणार. सो इथे एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड पॉसिबल आहे करणं. मग काय करावं लागेल, ह्या कॉलमला एक्सने मल्टिप्लाय करायला लागेल, ह्या कॉलमला वायने, ह्या कॉलमला झेडने. जेव्हा हा डिटर्मिनंट आपण असं म्हणतोय तेव्हा काहीतरी एक्स्ट्राचं मल्टिप्लाय केल्यावर अर्थातच डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होणार आहे. एक्स्ट्राचं मल्टिप्लाय करतोय, आपल्याकडे ऑलरेडी असलेला इलेमेंट आपण आज जाऊन मल्टिप्लाय करतोय असं नाही, आपण एक्स्ट्रा आणणार आहोत एक्स वाय झेड. सो ते जर मल्टिप्लाय करायचे असतील तर ते डिवाइड पण करावे लागतील, त्यामुळे म्हणजे मग ती व्हॅल्यू चेंज होणार नाही, आपला नेहमीचा अल्जेब्रातला रूल. सो आपण इथे काय करणार की एक्स वाय झेडने मल्टिप्लाय करायचं, कुठल्या टर्म्सने कुठे मल्टिप्लाय करावं लागणार आहे ते बघूया. तर C1 जी आहे त्या C1ला एक्सने, C2ला वायने आणि C3ला झेडने असं मल्टिप्लाय करूया. म्हणजे साधारण ह्या डिटर्मिनंट सगळ्या टर्म्स तिथे दिसायला लागतील. म्हणजे थोडक्यात एक्स वाय झेड एक्स्ट्रा आपण मल्टिप्लाय करणार आहोत, कारण ह्या कॉलमला एक्स, या कॉलमला वाय आणि या कॉलमला झेड. सो आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाइंग बाय, आपण प्रॉपर्टीज बघितल्या तेव्हा बघितलंय कसं लिहायचं की C1ला आपल्याला एक्सने मल्टिप्लाय करायचे. सो एक्स इंटू C1, त्याच्यानंतर वाय इंटू C2 अँड झेड इंटू C3 अशी आपल्याला प्रोसेस किंवा असं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे. ते ऑपरेशन केल्यानंतर एक्स वाय झेड एक्स्ट्रा येतील ते आपल्याला अर्थातच 1/xyz असं लिहून करायला लागेल, कारण एक्स्ट्रा आणलेले असलेल्या टर्म्स आतमध्ये जाऊन नाही मल्टिप्लाय करत आहोत. मग इथे एक्सने मल्टिप्लाय करायचे, सो इथे होणार एक्स स्क्वेअर, एक्सने मल्टिप्लाय करायचे एक्स क्यूब आणि इथे होईल एक्स वाय झेड. C2ला काय करणार, वायने मल्टिप्लाय करायचे, सो होणार वाय स्क्वेअर वाय क्यूब अँड एक्स वाय झेड, कारण इथे वाय नाही आहे तो एक्स वाय झेड होईल. इथे झेडने मल्टिप्लाय करायचे झेड स्क्वेअर झेड क्यूब एक्स वाय झेड होईल.
सो या एक्स्ट्रा 3 नंबर्सने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे एक्स वाय झेड आतमध्ये गेले आणि म्हणून डिनॉमिनेटरला एक्स वाय झेड ठेवायला. सो विच इज इक्वल टू, आता आपल्याला एखाद्या रो मधनं किंवा एखाद्या कॉलम मधनं काही कॉमन घेता येते का बघूया. कारण आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या 2 रो आलेले आहेत, त्यांच्या प्लेसेस वेगळ्या आहेत. कारण प्लेसेसला पण इम्पॉर्टंट आहे ना, इथे प्लेसेस वेगळ्या आहेत, पण त्या कशा नंतर रिअरेंज करायच्या ते बघूया. पण ऍटलीस्ट 2 रो इथे जशा आहेत तशा इथे दिसायला लागले. आता इथे बघितलं तर थर्ड रो मध्ये एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड कंप्लीट रो मध्ये असेल कॉमन तर ते बाहेर काढता येतं. त्यामुळे थर्ड रो मधून एक्स वाय झेड कॉमन काढूया. सो एक्स वाय झेड कॉमन आलं, ते बाहेर आलं आणि डिनॉमिनेटर मधले एक्स वाय झेड इथे आहेतच, एक्स वाय झेड. आता हे कॉमन काढल्यामुळे काय काय राहिलं बघूया. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर ॲज इट इज, एक्स क्यूब वाय क्यूब झेड क्यूब पण तसंच, आणि याच्यातनं गेले कॉमन त्यामुळे राहिलं 1. सो ऑलमोस्ट आता हा डिटर्मिनंट अशा डिटर्मिनंट सारखा दिसायला लागला. फक्त रोजच्या थोड्या प्लेसेस वेगळ्या आहेत, ते आपण इंटरचेंज करून घेऊया. पण इथे काय झालं, एक्स वाय झेड आणि एक्स वाय झेड एक्झॅक्टली सेम असल्यामुळे 1 झालं. आता ह्या थोडे इंटरचेंज करूया. रोज किंवा कॉलम इंटरचेंज करताना साईन मायनस होतोय आपल्याला माहिती आहे, तर ते सगळं करूया आणि बघूया काय आहे. RHS येते का. सो आता आपण ही रो आपल्याला इथे घेऊया आणि ही रो इथे घेऊया, म्हणजे एकदा -1 येईल. सो आपण काय चेंज करणार आहोत पुढे. सो R1 अँड R3 या इंटरचेंज करणार, म्हणजे R1 च्या प्लेसला R3, R3 च्या प्लेसला R1. सो विच इज इक्वल टू काय होणार मग 1 1 1 होणार. इथे होणार एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि इथे ही रो तशीच एक्स क्यूब वाय क्यूब झेड क्यूब. पण जेव्हा रोज किंवा कॉलम्स इंटरचेंज करतो तेव्हा अर्थात काय होतं, मायनस म्हणजे अपोजिट साईन येतं. सो -1 ने या डिटर्मिनंटला तेव्हा मल्टिप्लाय करायला लागतं. रो आणि कॉलम इंटरनली चेंज केले. अजूनही RHS सारखा डिटर्मिनंट दिसतोय का, नाही, अजून थोडा डिफरंट दिसतोय. आता काय करायला लागेल, ही रो इथे आणायला लागेल, ही रो इथे आणायला लागेल. सो नेक्स्ट स्टेप विल बी, सो R2 इंटरचेंज करायची R3 ला. इंटरचेंजची साईन असेल दोन्ही ठिकाणी ॲरो, म्हणजे काय R2 R3 ला गेली, R3 R2 ला गेली. सो मग काय होणार, हे ऑपरेशन केल्यावर काय होणार, फर्स्ट रो ॲज इट इज 1 1 1, R3 R2 ला येणार एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि एक्स क्यूब वाय क्यूब झेड क्यूब. आता साईन काय काय येतात ते बघूया. ऑलरेडी हा डिटर्मिनंट काय होता, -1 इंटू हा डिटर्मिनंट होता, तो आपण घेतलाच. पण R2 R3 अगेन एकदा रो चेंजच्या ह्याच्यात अजून एकदा -1 आला. सो -1 दोन्ही प्लस झाला, त्यामुळे हे -1 प्लस होऊन जाईल. आणि हा डिटर्मिनंट बघितला तर सेम टू सेम RHS च्या डिटर्मिनंट सारखा आहे. सो LHS इज इक्वल टू RHS. त्यामुळे हे दोन्ही डिटर्मिनंट सेम आहेत असं आपण म्हणू शकतो. आता इथे हे डिटर्मिनंट सेम दाखवताना कुठेही आपण डिटर्मिनंट सॉल्व केलेला नाही. सो विदाउट सॉल्विंग फक्त आपण ज्या प्रॉपर्टीज आहेत रोज आणि कॉलमच्या, त्या प्रॉपर्टीज अप्लाय करून हे सॉल्व करू शकतो. सो बऱ्याचशा एक्झाम्पल्सना डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज अप्लाय कुठल्या करता येतील, कशा करता येतील ह्या बघा आणि त्याप्रमाणे सॉल्व करायला जा. कारण नुसतं प्रूव्ह दॅट जरी असेल तरी डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व करण्याऐवजी आधी थोडा सिम्प्लिफाय होतोय का बघा, म्हणजे ह्या प्रॉपर्टीज अप्लाय करून, आणि मग तो सॉल्व करायला जा. आणि जर असं म्हटलंच असेल की विदाउट एक्सपांडिंग, तर आपल्याकडे काही पर्याय नाही, आपल्याला अशाच मेथडने जावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल सेम तसंच आहे. विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट प्रूव्ह दॅट, हा फर्स्ट डिटर्मिनंट आहे b प्लस सी सी प्लस ए प्लस बी, ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए, सी प्लस ए प्लस बी बी प्लस इज इक्वल टू 2 इंटू ए बी सी सी ए बी आणि बी सी ए. असा डिटर्मिनंट, हे दोन डिटर्मिनंट सेम आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. विदाउट एक्सपांडिंग म्हटल्यावर सॉल्व करता येणार नाही, आपल्याला प्रॉपर्टीज अप्लाय करून असते प्रूव्ह करावं लागेल. आता इथे थोडंसं ऑब्झर्व करा, कारण हा जो डिटर्मिनंट आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे ह्या डिटर्मिनंटपेक्षा. हा सिम्पल दिसतोय. सो आपण LHS कन्सिडर करूया. थोडं ऑब्झर्व केल्यावर असं लक्षात येईल की बी प्लस सी, किंवा आता ह्या टर्ममध्ये ही टर्म जर ऍड केली तर बी प्लस सी ए प्लस बी सी प्लस ए सगळे कव्हर होत आहेत. ए बी सी हे तिन्ही टर्म्स कव्हर होत आहेत त्याच्यात. मग त्या जर ऍड करत गेल्या, आणि प्रत्येक रो मध्येच अर्थात ते ऍड करावं लागतं. सो ते जर ऍड केलं तर कुठेतरी ए प्लस बी प्लस सी वगैरे असं येईल. ए प्लस बी प्लस सी आलं तर त्याचा यूज करून आपण दुसऱ्या रोज थोड्यासा चेंज करायचे. एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला सिंगल इलेमेंट यायला पाहिजेत, अशा काहीतरी ऑपरेशन्स इथे करायचे. आणि इथे कॉम्बिनेशन दोन टर्म्सचं कॉम्बिनेशन असं इथे आहे, त्यामुळे ते थोडंसं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करत हे इथे सिम्पलमध्ये आणावं लागेल. सो कन्सिडर LHS.
LHS मध्ये काय आहे की बी प्लस सी, सी प्लस ए प्लस बी, ए प्लस बी, बी प्लस सी, सी प्लस ए, सी प्लस ए प्लस बी अँड बी प्लस सी. आता त्या सगळ्या टर्म दिसतात बघा. बी प्लस सी मध्ये हे दोन रोज जर आपण ऍड केले तर बी बी सी सी असे सगळे 2 टाइम्स येतील आणि मग ते आपल्याला पुढे कुठेतरी आणखी पुढचे ऑपरेशन्स करायला यूज होतील. म्हटलं तसं की एक्झाम्पल बघून थोडं ठरवायला लागतं की काय प्रोसेस करावी लागेल. असं काही रूल नाही आहे त्याला की हीच मेथड अप्लाय करा वगैरे. सो आता हे थोडं सिम्प्लिफाय करायचं. त्यामुळे आपण R1 घेणार आहोत. R1 R2 R3 कुठलीही घेतली तरी सेमच होणार आहे. सपोज R3 मध्ये R1 आणि R2 जरी ऍड केले तरी A प्लस बी प्लस सी अपियर होणारच इथे. सो R1 मध्ये आपण 2 रोज ऍड करणार आहोत. कुठल्या? तर R2 प्लस R3 या दोन्ही रो ऍड करू. मग R1 तेवढी चेंज होईल, R2 R3 रिमेन्स सेम. सो R1 चेंज होईल ती काय होणार आहे, R2 प्लस R3 करायचं. सो B प्लस सी प्लस A प्लस बी प्लस सी प्लस ए. ऑब्झर्व केलं तर B 2 टाइम्स, A 2 टाइम्स आणि C 2 टाइम्स. सो 2 इंटू A प्लस बी प्लस सी फर्स्ट एलिमेंट. इथे पण तसंच होणार आहे 2 इंटू ए प्लस बी प्लस सी. पण त्याच पॅटर्न मध्ये दिलेत बघा सगळे नंबर. सी प्लस ए बी प्लस सी ए प्लस बी. सो ए 2 टाइम्स आला, सी 2 टाइम्स, बी 2 टाइम्स. सगळी ॲडिशन आहे. सो 2 इंटू ए प्लस बी प्लस. आणि इथे पण सेम तसंच येणार आहे 2 इंटू ए प्लस बी प्लस सी. सो फर्स्ट रो तेवढी चेंज केली कारण R1 मध्ये आपण R2 प्लस R3 या दोन्ही मिळून ऍड करून घेतले. आणि R2 R3 तशाच राहणार. ए प्लस बी, सी प्लस ए, बी प्लस सी, ए प्लस बी आणि इथे सी प्लस ए आणि बी प्लस. आता याच्यातून 2 इंटू ए प्लस बी प्लस सी डायरेक्ट नको आपण बाहेर काढायला. कारण या ए प्लस बी प्लस सीचा आपल्याला यूज करता येईल पुढे R1 R3 ची ऑपरेशन्स करण्यासाठी. कारण इथे सिंगल इलेमेंट हवेत. तर या ए प्लस बी प्लस सी मधून हे जर मायनस केलं तर एखादा इलेमेंट इथे राहील किंवा हे मायनस केलं किंवा प्लस केलं तर राहील. ते आपण नंतर बघूया की कुठलं ऑपरेशन करता येईल. त्यामुळे आता जरी ए प्लस बी प्लस सी कॉमन आलं असेल तरी आत्ता बाहेर काढायला नको. जेव्हा लागेल त्या ते आपण बाहेर काढूच. आता फक्त आपण 2 हा नंबर तेवढा कारण सगळ्या रो मध्ये R1च्या कंप्लीट रो मध्ये 2 कॉमन आहे. तो 2 बाहेर काढूया आणि ए प्लस बी प्लस सी तसंच ठेवूया. ते आपल्याला यूज करता येणार आहे ऑपरेशन्स करण्यासाठी. सो विच इज इक्वल टू 2 इंटू सगळ्यात लिहायचं ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. त्याच्यानंतर ए प्लस बी सी प्लस बी प्लस बी सी प्लस बी प्लस सी ए प्लस सी प्लस ए आणि बी प्लस. सो ते आता इथे आपण नेहमी RHS काय याच्याकडे लक्ष ठेवायचं. RHS आपली यायला हवी. आतापर्यंत आपण इक्वल इक्वल करत ह्या डिटर्मिनंट पर्यंत आले. अजूनही हा डिटर्मिनंट म्हणजे RHS असं दिसत नाहीये. तर अजून काही ऑपरेशन तिथे करावी लागतील. आता इथे जर थोडं ऑब्झर्व केलं तर हा जो ए प्लस बी प्लस सी ह्याचा आपल्याला यूज करता येईल. सपोज आपण या R2 मधनं हा मायनस केलं तर काय होणार, ए प्लस बी हे मायनस केलं की ए आणि बी निघून जातील बघा आणि फक्त सी राहील. मायनस सी राहील पण मायनस कधीही बाहेर घेता येईल. त्यामुळे त्याची काही काळजी नाही. त्यामुळे R2 मधून R1 मायनस करू. म्हणून आपण मागच्या ह्या स्टेपला ए प्लस बी प्लस सी बाहेर काढलं नाही. मग 1 राहिलं असतं आणि मग मग उपयोग नसता झाला त्याचा. त्यामुळे ह्या R2 मधून R3 मायनस करायला गेलं की फक्त सी राहते बघा. आणि R3 मधून पण R1 मायनस केलं सपोज तर सी प्लस ए मध्ये मायनस ए मायनस सी म्हणजे बी फक्त राहील. आणि आपल्याला इथे सी हवा इथे बी हवाय. म्हणजे ते जे नंबर्स हवेत तेच तिथे राहणार आहेत. म्हणजे R2 मधून R1 मायनस करूया आणि R3 मधून R1 मायनस, दोन्हीतून R1च मायनस करायचे. R1 तशीच राहणार. इथे R1 चेंज नाही होणार कारण आता फक्त आपण R2 आणि R3 चेंज करणार. सो नेक्स्ट ऑपरेशन म्हणजे R3 मायनस R1 करायचंय आणि त्याच वेळेला R2 मायनस R1 करायचं. सो 2 रोज तिथे चेंज होतील. सो विच इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट रो ॲज इट इज ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी आणि ए प्लस बी प्लस सी. आता चेंज काय होणार आहे, ही रो चेंज होणार आहे आणि ही रो चेंज होणार आहे. काय म्हटले आपण R3 मायनस R1 आणि R2 मायनस R1. मध्ये R2 देऊया ए प्लस बी मायनस ए मायनस बी मायनस सी. म्हणजे काय होईल आता सिंपल अल्जेब्रा आहे. आपण एक स्टेप स्किप करून डायरेक्ट याचा आन्सर लिहूया. ए प्लस बी मायनस ए मायनस बी मायनस सी म्हणजे काय राहणार, फक्त मायनस सी राहील इथे. मायनस सी राहिलं. त्याच्यानंतर बी प्लस सी मायनस बी मायनस सी म्हणजे फक्त मायनस ए राहील. सी प्लस ए मायनस सी गेलं म्हणजे फक्त मायनस बी राहील.
सो R2 मायनस R1 केल्यावर ह्या टर्म्स राहिल्या, ह्याच्यातनं कॉमन मायनस साईन कधी बाहेर गेले ते आपल्याला काढायचं. R3 मायनस R1 करायचं. C प्लस A मायनस A मायनस B मायनस C, म्हणजे C आणि A गेले म्हणजे मायनस B राहील. सो मायनस इथे A प्लस B म्हणजे A B गेले, C राहील म्हणजे मायनस C राहील. आणि त्याच टर्म्स इथे दिसत आहेत. B प्लस C मधून B आणि C गेले म्हणजे मायनस A आहे. सो लक्षात आलंय, हा जो डिटर्मिनंट मिळाला त्याच्यात ही दोन ऑपरेशन्स केल्यावर आपल्याला हा डिटर्मिनंट मिळाला. आता साधारण ह्या डिटर्मिनंट सारखं ते दिसायला लागलेलं आहे. फक्त आता काय आहे की ह्या दोन रो मधून मायनस साईन, कारण ह्या कंप्लीट रो मध्ये मायनस साईन आहे त्यामुळे आपण एकदा -1 म्हणून बाहेर घेणार. या कंप्लीट रो मध्ये एकदा मायनस साईन आहे म्हणून -1 म्हणून बाहेर घेणार. सो बाहेर ते -1 इंटू -1 ते प्लस होऊन जाईल नेक्स्ट स्टेपला. पण ती नंतर करू स्टेप, कारण अजून हे मायनस साईन्स आपल्याला आता लागणार आहेत. कारण अजून फर्स्ट रो जशी दिसायला हवी तशी दिसत नाही, ती आलेली नाही अजून. तर ती आणण्यासाठी ह्या दोन रोजचा थोडासा यूज करूया. आता फर्स्ट रो मध्ये ह्या फर्स्ट प्लेसला हवा आहे A. सो हा A इथे आणण्यासाठी काय करायला लागेल, इथे मायनस B इथे मायनस C. सो ह्या R1 मध्ये जर हे दोन नंबर्स आपण ऍड केले तर -B हे B मायनस B कॅन्सल होईल, C मायनस C कॅन्सल होईल आणि फक्त A राहील, जो आपल्याला A हवा आहे. सिमिलरली B आणि C पण तिथे राहील आपोआप ते. सो एक अजून ऑपरेशन करावं लागेल की R1 चेंज करावी लागेल. R1 काय चेंज करायची आहे, R1 मध्ये अगेन R2 प्लस R3 करून घ्यायला लागेल. R1 मध्ये R2 पण आणि R3 पण एकत्र आपल्याला ते ऍड करावं लागेल. आता डायरेक्ट आपण आन्सर लिहूया त्याचा, विच इज इक्वल टू 2 इंटू डिटर्मिनंट काय काय येणार बघा. ह्याच्यात या दोन्ही रोज आपण ऍड केलेले आहेत. सो A प्लस B प्लस C मायनस B म्हणजे C B गेले म्हणजे फक्त राहिलं A. इथे तसंच राहणार B. तुम्ही करून बघा. A प्लस B प्लस C मायनस B मायनस A मायनस आणि हे केले म्हणजे काय राहिलं C. आता हे काय आहे -C मायनस A, म्हणून आपण ह्याचा मायनस साईन आधी बाहेर घेतलं नाही. जे उपयोगी पडणार आहे ते आधीच कॉमन म्हणून बाहेर घेऊन नाही टाकायचं. आधी ऑब्झर्व करायचं की मायनस साईन तिथे लागणार आहे का, ही टर्म रोज आणि कॉलमच्या ऑपरेशनसाठी लागणार आहे का. ती लागणार असेल तर ती आत्ता तशीच ठेवायची या स्टेपला. पुढे कुठल्याही स्टेपला आपल्याला ते कॉमन वगैरे घ्यायचं असतं ते घेता येऊ शकतं. आता आपण ॲटलीस्ट कॉमन घेऊया, कारण आता बघितलं तर ABC CAB आणि त्याच ऑर्डरने त्याच प्लेसला यायला पाहिजे अर्थातच. सो ABC CAB BC हे सगळं आलेलं आहे. फक्त दोन रो मध्ये मायनस साईन आहे. या फर्स्ट रो मधनं मायनस साईन -1 बाहेर घेऊ, या सेकंड रो मधनं -1 बाहेर घेऊ. बाहेर ते -1 इंटू -1 प्लस 1 होऊन जाईल. सो विच इज इक्वल टू -1 इंटू -1 इंटू 2 आणि राहिलं काय ABC CAB आणि BCA. ऑलमोस्ट आलेलं आहे. फक्त इथे -1 इंटू -1 पण ते -1 काय झालं +1 झालं. आणि ही जी सगळी टर्म दिसते ती एक्झॅक्टली RHS सारखी दिसते. सो विच इज इक्वल टू RHS. हेन्स द स्टेटमेंट इज ट्रू. सो विदाउट एक्सपांडिंग म्हटलं की अशा काही रोज आणि कॉलमचे ऑपरेशन्स करून प्रॉपर्टीज अप्लाय करून आपण ती एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायची असतात.